नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, येत्या काही दिवसातच रामनवमीचा उत्सव हा आपल्या देशभर मोठ्या उत्साहामध्ये आणि आनंदात साजरा होणार आहे. कारण प्रभू राम हे आपल्या सर्वांचं म्हणजे भारतीयांचं आराध्य दैवत आहे. राम ही आपली संस्कृती आहे, आपला महान अत्युत्तम असा वारसा आहे. राम हा आपला धर्म आहे, आपला आचार आहे, आपला विचार आहे. त्यामुळे रामनवमीचा उत्सव हा आपल्या अतिशय आनंदात साजरा होणारच आणि होत असण्याची परंपरा आहे. आजचा विषय हा प्रभू श्रीराम आणि महात्मा गांधी असा विषय आहे. मुळामध्ये हा अनेकांना विषय विचित्र वाटेल, थोडासा विसंगतही वाटेल. असं कदाचित वाटू शकतं की रावणाविरुद्ध हाती धनुष्य घेऊन युद्ध करणारे कोदंडधारी राम आणि इंग्रजांविरुद्ध अहिंसेच्या मार्गाने लढा देणारे गांधीजी ह्यांच्यात काय साम्यस्थळे असतील किंवा काय कशी तुलना होऊ शकते असंही वाटू शकतं. परंतु मला जी याच्यात साम्यस्थळे काही दिसतात ते आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. प्रभू राम हे एक आदर्श राजा होते हे आपल्याला माहिती आहेच. त्यांनी राजधर्माचे पालन केलं. व्यक्ती असण्यापेक्षा राजाला कधी स्वतःचं असं व्यक्तीचं असं अस्तित्व नसतं, स्वतंत्र अस्तित्व नसतं. तर त्याने फक्त राजधर्माचे पालन करायचं असतं. राजधर्माचं पालन हाच त्याचा धर्म आणि हेच त्याचं कर्तव्य असतं. आणि तेच प्रभू रामचंद्रांनी केलं. म्हणून ते एक प्रजाहितदक्ष आणि आदर्श राजा म्हणून प्रस्थापित झाले. म्हणून आपणा सर्वांचं, तत्कालीन प्रजेचं आणि आज पण आपल्या सर्वांचं त्यांच्यावर एवढं उदंड प्रेम आहे आणि भक्तिभाव आहे. राम हे आदर्श राजा होतेच, पण त्याही पेक्षा ते एक चांगले उत्कृष्ट माणूस होते. एक चांगले कुशल संघटक होते. रावणाविरुद्ध त्यांनी अगदी सामान्य वानर सेनेमध्ये चैतन्य निर्माण करून रावणाविरुद्ध युद्ध करायला त्यांना भाग पाडलं, युद्धासाठी सज्ज केलं आणि त्यांच्याकडून युद्ध करून घेतलं. हे एका कुशल संघटकाचंच काम आहे. आता असंच आपण महात्मा गांधींच्या बाबतीत म्हणू शकतो की महात्मा गांधी एक आदर्श व्यक्तिमत्व होतच आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आचार्य विनोबा महात्मा गांधींच्या बाबतीत असं म्हणतात की गांधीजींचं इतर वर्णन खूप काही शब्दात करता येईल, म्हणजे असं विनोबा म्हणतात. परंतु गांधीजी हे एक सज्जन माणूस होते. ही एक सोपी आणि समर्पक व्याख्या विनोबाने गांधीजी संदर्भात केलेली आहे. ह्याच बरोबरीने गांधीजी हे एक अतिशय कुशल असे संघटक होते. सामान्य माणसामध्ये त्यांनी राष्ट्रभक्ती जागृत केली, चैतन्य निर्माण केलं आणि त्यांना स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध लढायला प्रवृत्त केलं. सामान्यातील सामान्य मनुष्य, मग ती स्त्री असो पुरुष असो, लहान असो मोठा असो, साक्षर असो निरक्षर असो, तो रस्त्यावर आला आणि प्रथमच जगभरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात देशाच्या स्वातंत्र्यासाठी लोक रस्त्यावर आले. हे केवळ गांधीजींमध्ये असणारं कुशल नेतृत्व आणि कुशल संघटकत्व ह्या गोष्टींमुळेच हे साध्य झालं. हा देश माझा आहे, माझ्या देशासाठी मला लढायचं आहे, ही भावना गांधीजींनी जागृत केली. म्हणजे एकालाच त्यांनी सगळं काम करायला लावलं नाही, तर सगळ्यांना त्यांनी थोडं थोडं काम करायला लावलं. प्रत्येकाने थोडं थोडं काम माझ्या देशासाठी केलं पाहिजे. सगळंच काम एकाने करून चालणार नाही, की सगळंच काम सगळ्यांनी करून चालणार नाही. थोडं थोडं काम प्रत्येकाने केलं तर ते खूप होईल, आभाळ एवढं मोठं होईल. आणि हे असाध्य काम गांधीजींनी करून दाखवलं.
आता प्रभू श्रीराम हे एक वचनी होते, एक बाणी होते, एक पत्नी होते, पितृभक्त होते, मातृभक्त होते. मातृभूमीवर त्यांची अपार श्रद्धा होती, भक्तिभाव होता. पित्याला दिलेले वचन, बंधूला दिलेले वचन, मित्राला दिलेले वचन त्यांनी कशा रीतीने पाळलेलं आहे हे आपल्या सर्वांना ज्ञात आहेच. म्हणजे वचनाचं महत्त्व रामांच्या लेखी किती मोठं होतं. रघुकुल की सदा रीत चली आई, प्राण जाई पर वचन न जाई, असं प्रभू श्रीरामांनी म्हटलेलंच आहे. ह्याच बरोबरीने महात्मा गांधी जेव्हा विलायतेला गेले त्यांच्या मॅट्रिकच्या परीक्षेनंतर बॅरिस्टर होण्यासाठी, तेव्हा त्यांची आई त्यांना विलायतेला पाठवत नव्हती. अखेरीस त्यांनी त्यांच्या आईला वचन दिलं की मी विलायतेत जाऊन परस्त्रीपासून दूर राहीन, मद्य सेवन करणार नाही आणि मांस भक्षण करणार नाही. आणि तिन्ही गोष्टींचं वचन तिने पाळलं. म्हणजे जेव्हा ते बोटीतून जात असताना प्रचंड थंडी होती. त्या थंडीतून त्यांचा मित्र असं म्हणाला की तुला आता मद्य प्राशन केल्याशिवाय चालणार नाही या थंडीमध्ये. ते म्हटले की माझ्या आईला वचन दिलेलं आहे आणि वचन मी कसं भंग करू. तर तो म्हणाला तू जर प्यायला नाही मद्य तर चालणार नाहीये. तर ते म्हणाले जर मी या थंडीमध्ये मद्यप्राशन केल्यानंतर काय होईल. तो म्हटलं तू मरून जाशील. ते म्हटले मग वचनभंग होण्यापेक्षा मी मरून जाणं चांगलं ठरेल, मरून जाणं योग्य ठरेल, मग मरून जाईन मी, पण आईला दिलेलं वचन मोडणार नाही. म्हणजे वचनप्रिय गांधीजी किती होते हे याच्यातून आपल्याला समजतं. दुसरी गोष्ट अशी की दांडी यात्रेला 1930 दांडी यात्रा सुरू झाली आणि साबरमती ते दांडी अशी यात्रा होती. मिठा सत्याग्रह झाला. तर त्या मिठाच्या सत्याग्रहाच्या दरम्यान साबरमतीहून निघाल्यावर एक मध्ये एक छोटंसं गाव होतं आणि ते एक वृद्ध स्त्री होती. त्या वृद्ध स्त्रीनी 105 वर्षाची वृद्ध स्त्री होती. तिने गांधीजींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. गांधीजी तिला जरूर भेटायला गेले. तिला तिने नमस्कार केला आणि तिने त्यांना खादीच्या वस्त्राचा एक त्यांना हार गांधीजींना घातला आणि ती एवढंच म्हणाली आता स्वातंत्र्य मिळवून परत या. गांधीजी म्हणाले मी दांडीला जातोय, येताना स्वातंत्र्य मिळवूनच येईन, नाही तर परत साबरमती आश्रमात परत पाऊल ठेवणार नाही. आणि दांडी यात्रेला गेले. आपल्याला माहिती आहे न भूतो न अशी जगभर क्रांती झाली. उचलले तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया, एवढी मोठी क्रांती झाली, परंतु स्वातंत्र्य काही मिळालं नाही. म्हणून गांधीजी साबरमती आश्रमात गेले नाहीत. त्यांनी पर्याय म्हणून वर्ध्याजवळ सेवाग्राम आश्रम स्थापन केला. म्हणजे रामाप्रमाणे वचनप्रियता किती गांधीजींकडे होती हे आपल्याला याच्यातून दिसून येतं. आता अनासक्ती, प्रभू रामांना जर आसक्ती असती, लोभ असता तर ते अयोध्येतून बाहेरच पडले नसते. त्यांच्या पाठीशी प्रजा होती, प्रजेची ताकद होती, परंतु त्यांना अनासक्ती होती, आसक्ती नव्हती. म्हणून ते अयोध्येच्या बाहेर पडून वनवासाला गेले. गांधीजींनाही आसक्ती नव्हती तर गांधीजींनाही अनासक्तीचा गीतेतला योग याने गांधीजींना झपाटलेलं होतं. ते विलायतेतून आल्यानंतर त्यांनी आपल्या भावांना पत्र लिहिलं की मला आपल्या प्रॉपर्टीतला मालमत्तेतला कोणताही हिस्सा नको, आणि कोणताही हिस्सा त्यांनी घेतला नाही. तेव्हा अनासक्ती हा गांधीजींचा एक अनासक्ती वैशिष्ट्य होतं, गुणवैशिष्ट्य होतं. आता राम आणि गांधीजी, दुर्दैव असं आहे की दोघांविषयी समाजामध्ये खूप गैरसमज आहेत. प्रभू रामाविषयी म्हणाल तर काँग्रेस, साम्यवादी, समाजवादी आणि स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे हे सगळेच जण लांब राहतात. काँग्रेसचे लोक घरी पूजा रामाची करतात, राम मंदिरातही जातात, प्रश्न नाही आहे काही, परंतु ते बाहेर मात्र रामाचं जयघोष करायला किंवा श्रीराम म्हणायला असो किंवा राम मंदिरापासून ते दूर राहिले तर ते का संकोच करतात हा प्रश्न खरंच गंभीर आहे, विचार करण्यासारखा आहे. पण ही मंडळी स्वतःला पुरोगामी म्हणून घेत असताना
रामाविषयी यांचे गैरसमज आहेत. दुर्दैवाने म्हणतोय मी, ते रामापासून लांब राहतात. हेच गांधींच्या बाबतीत म्हटलं की गांधीजींच्या बाबतीमध्ये हिंदुत्ववादी, आता हिंदुत्ववादीतले काही गट म्हणतो मी, सगळेच हिंदुत्ववादी नव्हे, तर ते गांधीजींपासून लांब राहण्याचा प्रयत्न करतात की गांधींविषयी त्यांचे गैरसमज आहेत. आणि जसे रामाविषयी कम्युनिस्ट साम्यवाद्यांकडून अपप्रचार केला जातो, पुरोगाम्यांकडून अपप्रचार केला जातो, तसा गांधीजींविषयी ह्या काही हिंदुत्ववादी गटांकडून अपप्रचार केला जातो, विषारी प्रचार केला जातो, चुकीचं समाजामध्ये बिंबवलं जातं, चुकीचं काही सांगितलं जातं, रोज नवनवे शोध लावले जातात आणि काही गोष्टी लोकांच्या माथी मारल्या जातात. म्हणजेच काय तर राम आणि गांधीजी या दोघांविषयी समाजामध्ये हे दोन्ही लोक म्हणजे दुर्दैवाने लांब राहतात आणि अपप्रचार सुरू आहे. आता कारण काय असेल या सगळ्याचं, तर ही दोन्ही उत्तुंग व्यक्तिमत्व किंवा ह्यांचं कालातीत्व आहे या युगपुरुषांचं, हे यांच्या लक्षात आलेलं नाही. हे दोन्ही युगपुरुष ह्यांना हे दोघेही जण, मी तिकडे काँग्रेस आणि अन्य पुरोगामी समाजवादी आणि साम्यवादी आणि इकडे गांधीजी हिंदुत्ववादी, हे दोघेही जण ओळखू शकलेले नाहीयेत. हे ओळखण्यात ते कमी पडलेले आहेत. आता कदाचित हे ओळखतही असतील, ह्यांचं व्यक्तिमत्व त्यांनी किंवा यांचे कालातीत्व, असामान्यत्व, असाधारणत्व ओळखलंही असेल, परंतु त्यांना ते मान्य करणं सोयीचं ठरत नसेल, ही त्यांची मजबुरी पण असू शकेल. खुर्चट काहीतरी गैरसमजुतीपायी काँग्रेस पक्ष हा राम मंदिरापासून दुर्दैवाने लांब राहिला आणि स्वतःचं त्यांनी नुकसान करून घेतलं. आता गांधीजी एक तर राम भक्त होते. राम भजन दररोज सकाळी त्यांची रामधून चालत असे, रामाचं भजन होत असे आणि ते त्यांच्या अत्यंत आवडीचा विषय होता. जेव्हा 46 साली नवखालीमध्ये गांधीजी तिथे दंगल झाली हिंदू मुस्लिममध्ये, म्हणून नवखालीला गांधीजी गेले आणि तिथे मोहल्ल्यामध्ये रामधून गांधीजी काढत होते आणि विरोध झाला. गांधीजी त्यांना जुमानलं नाही, रामधून तिथून त्यांनी काढली. ते म्हटले मी माघार घेणार नाही. ह्याचं कारण हे पण अहिंसाच आहे. अहिंसेत माघार किंवा कच करणं, माघार घेणं, हार मानणं ही शोभा देत नाही. अहिंसा म्हणजे दुबळेपणा नव्हे. त्यामुळे तिथे गांधीजींनी त्या मोहल्ल्यामध्ये तिथल्या समाजाचा विरोध असतानाही गांधीजींनी रामधून नवखालीमध्ये काढली. म्हणजे गांधीजी किती राम भक्त होते हे आपल्याला समजून, म्हणजे रामायण आणि महाभारत हे त्यांचे आवडते ग्रंथ होते. बॅरिस्टर जीना हे गांधीजींचा उल्लेख काय करायचे तर ते म्हणायचे गांधी हे हिंदूंचे पुढारी आहेत, हिंदूंचे चांगले पुढारी, असं फक्त त्यांची हेच गांधीजींचं फक्त ते वर्णन करायचे. बॅरिस्टर जीनांचे एक शिष्य, एक कुरेशी नावाचे होते. ते शिष्य गांधीजींविषयी म्हणाले आम्हाला टिळक आणि सावरकर यांची भीती वाटत नाही, आम्हाला गांधींची भीती वाटते. असं त्या जीनांच्या भक्त जे कुरेशी त्यांचं मत होतं, त्यांचं असं विधान आहे. त्यांचं एक दुसरं विधान असं आहे या जीना भक्तांचं की बरं झालं हे जीना जन्माला आले मुसलमान समाजामध्ये, नाहीतर मुसलमान समाजाचं काय झालं असतं, भारतातून मुसलमान समाज हद्दपार झाला असता. कारण ह्या गांधींनी मुसलमानांना अहिंसेची शपथ दिली, अहिंसेची शपथ देतात आणि कुराणासोबत भगवद्गीता वाचायला लावतात. त्यामुळे बरं झालं बॅरिस्टर जीना जन्माला आले असं या कुरेशींचं विधान होतं. ह्याचं कारण असं होतं की 8,000 अफगाणी मुस्लिमांनी त्या काळात
अहिंसेची शपथ घेतली. आपली आपली शस्त्र अर्पण करून त्यांनी म्यान करून अहिंसेची शपथ घेतली होती आणि खरंच ते कुराणासोबत गीता वाचत होते. त्यामुळे हे म्हणजे गांधींवर मुसलमानांचा आरोप काय होता की गांधीजी मुस्लिम धर्माचं नुकसान करतात आणि ते हिंदूंचे खरे पुढारी आहेत, हिंदूंचा हित बघतात, हिंदूंचे हितकर्ते आहेत, असाच मुस्लिम समाजाचा आरोप होता. म्हणजेच रामाविषयी उदाहरणार्थ जो कम्युनिस्टांचा आणि ह्यांचा सगळ्यांचा अप्रचारकारक आरोप आहे तोच इकडून गांधींवर आरोप होता, दुसरीकडनं आरोप होता. दुसरं असं की रामामध्ये, प्रभू रामामध्ये किती क्षमाशीलता होती. त्यांनी रावणाला किती वेळा क्षमा केली, अखेर पण त्यांनी रावणाला क्षमाच ते करत होते. गांधीजींवर नथुरामने 5-6 वेळा हल्ला केला तरीही गांधीजी त्याला क्षमाच करत होते. त्याला कधीही शिक्षा व्हावी असं गांधीजी म्हणाले नाहीत. आणि हत्या झाल्यानंतरही, गांधीजींची हत्या झाली त्यानंतर नथुरामला गांधीजींच्या परिवाराने क्षमाच केलेली होती, क्षमाच केलेली आहे. उलट ती शिक्षा रद्द व्हावी असं त्यांनी विनंती केली होती सरकारला आणि कोर्टाला. यानंतर मुद्दा येतो की राम आणि गांधी यांचं सामान्य माणूस हीच ताकद होती. प्रभू राम यांच्यावर प्रजेचं किती प्रेम होतं, किती प्रजेचं त्यांच्यावर प्रेम होतं, तीच त्यांची ताकद होती, तीच त्यांची शक्ती होती. आणि गांधीजींच्या बाबतीत तेच होतं. सामान्य माणूस, सामान्य जनता, सामान्य प्रजा हीच गांधीजींची ताकद होती. आता लढाई म्हणाल तर रामाने, प्रभू रामांनी हातात धनुष्य घेऊन रावणाविरुद्ध लढाई केली आणि गांधीजींनी अहिंसात्मक लढाई इंग्रजांविरुद्ध केली सत्याग्रहाच्या मार्गाने. म्हणजे लढाईची दोन भिन्न साधनं आहेत हे बरोबर आहे. परंतु हे असलं तरी आपण हा विचार केला पाहिजे की दोन भिन्न कालखंडामध्ये हे दोन युगपुरुष जन्माला आलेले आहेत. त्यामुळे त्या काळ, वेळ, परिस्थितीनुरूप त्यांची साधनं होती. रामाला त्या काळात ते साधन घेऊन लढावं लागणार होतं आणि गांधीजींना इंग्रजांनी सगळी शस्त्र 1857 नंतर परवाना राज आणलं आणि सगळी शस्त्र त्यांनी काढून घेतली भारतीयांकडून. त्यामुळे अहिंसात्मक सत्याग्रहाच्या मार्गाने, अहिंसेच्या मार्गाने लढाई केल्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे काळ, वेळ, परिस्थिती बघूनच ही मोठी माणसं, युगपुरुष हे निर्णय घेत असतात. कारण हे युगपुरुष हे त्या काळचं थोर अपत्य असतात. त्या काळानुरूप ते निर्णय घेत असतात आणि तो निर्णय त्या काळासाठी उपयुक्त असतो, गरजेचा असतो आणि महत्त्वाचा ठरतो. तर गांधीजींना ह्या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर रामराज्य हवं होतं. एका इंग्रज पत्रकाराला ते मुलाखत देताना असं म्हटलं होतं की मला या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर काय पाहिजे तर रामराज्य पाहिजे. म्हणजे काय तर आदर्श राज्य, लोककल्याणकारी राज्य, जनतेचं, सामान्य प्रजेचं राज्य. त्याला अधिकार असेल, त्याला सन्मान असेल, त्याला स्वातंत्र्य असेल, त्याला कर्तव्याची जाणीव असेल, धनधान्याने समृद्ध असं राज्य, नैतिकतेला प्राधान्य असलेलं राज्य. गांधीजी हे राम एक मूल्य मानत होते. त्यामुळे त्यांना मूल्यांचं राज्य हवं होतं. सर्वांना समान दर्जा असलेलं राज्य, समान अधिकार असलेलं राज्य, समता, समानता युक्त असं आदर्श लोककल्याणकारी राज्य म्हणून गांधीजींना रामराज्याला ते मूल्यांचं राज्य म्हणत होते. राम म्हणजे एक मूल्य आहे. त्यामुळे गांधीजींना रामराज्य ही संकल्पना गांधीजींनी स्वातंत्र्याकडून सुराज्य असं म्हणत मांडली होती की स्वराज्य मिळवायचं आहे. ते कशासाठी मिळवायचं आहे तर सुराज्यासाठी. स्वराज्य गांधीजींची घोषणाची होती 46 सालानंतर. त्यांना स्वराज्य मिळणार तर कळलं होतं म्हणून त्यांची घोषणा होती की स्वराज्य मिळून थांबायचं नाहीये, भागणार नाहीये, देशाची प्रगती होणार नाहीये, तर स्वराज्याकडून आम्हाला सुराज्याकडे जायचं आहे आणि हे सुराज्य म्हणजेच रामराज्य. मंडळी, रामनवमीनिमित्त आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.